एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊतांचा दावा. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनाच विचारा, राऊतांचं विधान. खासदार संजय राऊतांच्या दाव्यावर बोलण्यास पृथ्वीराज चव्हाणांचा नकार. मला या संदर्भात माहिती नाही. चव्हाणांची एबीपी माझाला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचाही खासदार संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती, अंबादास दानवेंचं विधान. संजय राऊतांची होळीची भांग अजून उतरलेली नाही. खासदार नरेश म्हस्केंची टीका. तर शिंदेंवरील तिरस्कारापोटी राऊत अशी विधानं करतायत, म्हस्केंचं विधान. राजकारणामध्ये कोणीही शत्रू किंवा दोस्त नसतो. नाना पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलं हे आता सांगणं कठीण आहे, वडेट्टीवारांची माहिती. नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ऐकून माझी वाचाच गेली आहे. खासदार संजय राऊतांची टीका. तर पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मंत्रिपद देऊ. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची पटोलेंच्या ऑफरवर प्रतिक्रिया. तर पटोलेंना मंत्रिपद द्यावं यासाठी एकनाथ शिंदेंकडे मागणीही करणार, बांगर यांची माहिती. कृषी मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं निरीक्षण चर्चेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती, नाशिक कोर्टाचं निरीक्षण. लाडक्या बहिणींना 1 हप्ता देऊ नका. मात्र माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी पात्र आहेत की अपात्र हे जनतेला ठरवूच द्या. नाशिकच्या न्यायालयाच्या निरीक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळकेंची नाराजी. माणिकराव कोकाटेंविरोधात नाशिकमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा. अपक्ष उमेदवार शरद शिंदे पाटील यांचा इशारा. तर सिन्नरमध्ये पोटनिवडणूक घेण्याची देखील शरद पाटलांची मागणी. बीडमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप. वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या 26 जणांची यादी देसाईंकडून जाहीर. तर गृह मंत्रालय पोलीस अधीक्षकांकडे तृप्ती देसाईंची तक्रार. शिरूर कासारमध्ये वनविभाग ऍक्शन मोडवर. सतीश भोसलेनं बांधलेल्या अनधिकृत घरांच्या जागेवर चर खोदले. सतीश भोसलेचं घर पाडल्यानंतर वनविभागाची कारवाई. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा मुंडे यांच्या मिळकतीबाबत उल्लेख न केल्यानं दाखल करण्यात आली होती तक्रार. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकास सुप्रिया सुळेंचा विरोध. तर कोणालाही सुडबुद्धीने गजाड करून प्रताडित केलं जाऊ शकतं, सुप्रिया सुळेंचा आरोप. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल मानले आभार. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार. एआयमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल, शरद पवारांचं वक्तव्य. शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी. आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे, संजय राऊतांची मागणी. रत्नागिरीमध्ये नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टी पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात रवाना. तर उदगाव टोलनाक्यावर रास्ता रोकोचा स्वाभिमानीचा इशारा. सांगली कोल्हापूर महामार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रास्ता रोकोची हाक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी केली चर्चा. रास्ता रोको आंदोलन न करण्याच्या दिल्या सूचना. नांदेडमध्ये शेतकऱ्यानं केली आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यानं व्यथित होऊन केली आत्महत्या. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित. माहितीच्या अधिकारात समोर आली धक्कादायक बाब. 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित. सोन्याचा दर 91,000वर. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं व्यावसायिकांचं मत. चांदीचे भाव वाढले. आठवडाभरात चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपये प्रति किलोची वाढ. चांदीचा दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर.
गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक. डोंबिवलीमध्ये फलाट क्रमांक 5 वर विना तिकीट युवतीची मुजोरी. युवतीनं टीसीच्या अंगावर भिरकावले पैसे. मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलानं घेतलं ताब्यात. मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार. मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत कामावर रुजू होणार. तर वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग. जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. धुलिवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम जोरात. पंढरपूरमध्ये तब्बल 208 किलो गोमांस पकडलं. धुळवडीच्या दिवशी पंढरपुरामध्ये विविध ठिकाणी 208 किलोचं गोमांस जप्त. जुनीपेठ मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस हस्तगत. हलाल विरुद्ध झटका हा वाद पेटला. नाशिकमध्ये हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. तर नितेश राणेंच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवण्याची केली मागणी. विदर्भामध्ये उष्णतेमुळे लाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी पारा 40 पार. तर या हंगामातील राज्याचं तापमान 42 अंशांपार. सोलापुरात उन्हाच्या पाऱ्यानं 40 ओलांडली. गुरुवारी सोलापुरामध्ये तापमानाचा पारा 40 तर शुक्रवारी 41 अंशांवर पारा गेला. उन्हामुळे नागरिक हैराण. हिंगोलीच्या हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडावर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती. तर पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा देखील स्थानिकांचा आरोप. भंडाऱ्यात पाण्याअभावी भात शेतीला पडल्या मोठ्या भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर डोळ्या देखत भात पीक करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल. लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुरुवात. काँग्रेस नेते अमित देशमुख, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. पुढचे 3 दिवस चालणार फेस्टिवल. तुळजाभवानी मंदिर परिसर आणि कामाची जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा यांच्याकडून पाहणी. तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणीला महत्त्व. राज्यातील तरुणाईला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं केलं आवाहन. संत तुकाराम महाराज बीज यात्रेच्या निमित्तानं देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये विशेष नियोजन. संगमेश्वर तालुक्यामध्ये शिमगोत्सवादरम्यान पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न. कोळंबेर, सोनगिरी आणि आंबेड बुद्रुक येथील पालखीच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. उमरखेड पवनी करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांनी वेधलं पर्यटकांचं लक्ष. जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती. धाराशिव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायत सदस्य अपात्र. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांच्याकडून अपात्रतेची कारवाई. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. लातूर जिल्ह्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये 3 सराईत मोटरसायकल चोरांना पकडलं. हाताला काही काम मिळत नसल्यानं चोरी केल्याचं उघड. तर आरोपींकडून जवळपास 2 लाखांच्या 53 दुचाक्या पोलिसांनी केल्या जप्त.
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील अपघातानंतर पडोली परिसरातील स्थानिक आक्रमक विरुद्ध दिशेने येणाऱ्या चालकांना स्थानिकांनी केली मारहाण. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खासगी कार चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात. कार टोल नाक्यावरील डिवायडरवर चढली. कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले. माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये एकाची हत्या. धुलिवंदनाच्या दिवशी झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती. कोल्हापुरात 4 दुचाकींना कारनं उडवलं. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अपघाताचा एक मृत्यू. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील भोसगाव येथे डोंगराला लागला वणवा. वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू. तुकाराम सीताराम सावंत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. साताऱ्याच्या करवडी गावामध्ये दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू. राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी मृतांची नावं. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमध्ये बँकेतील सर्व साहित्य जळून खाक. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला येथे एका घराला लागली आग. आगीमध्ये 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.